सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे स्वतःला क्लेशाच्या चिखलातून बाहेर काढून घ्या। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, स्वतःला क्लेशाचा जो चिखल आहे आपण त्याच्यामध्ये सगळे फसलेले असतो, त्याच्यामधून आपल्याला स्वतःला बाहेर काढून घ्यायचं आहे। तर आजची आपली ही गोष्ट आहे बद्दरेक हत्तीची गोष्ट। बद्दरेक नावाचा एक हत्ती होता, त्या हत्तीची आजची आपली ही गोष्ट आहे। तर धम्मपदामध्ये भगवान बुद्धांनी गाथा क्रमांक 327 उल्लेखित केलेली आहे। अपमादरता होत सच्चित्त मनुरखत्थ दुग्गा उद्धत्थप्तानं पंके सत्तोव पूजरो। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणे आहे, जागरूक रहा, सदैव जागरूक रहा, आपल्या चित्ताचे रक्षण करा। जागरूक राहून आपल्या चित्ताचे, आपल्या मनाचे रक्षण करा। चिखलात फसलेल्या हत्तीने चिखलातून बाहेर निघून जसा आपला उद्धार करून घेतला। चिखलात हत्ती फसलेला होता, तर त्याने चिखलातून बाहेर निघून आपला उद्धार करून घेतला। त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला राग इत्यादी खड्ड्यातून बाहेर काढून घ्या। त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, स्वतःला राग येतो, द्वेष येतो, ह्या सगळ्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे। अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी ही गाथा बद्दरेक नावाच्या हत्तीला उद्देशून म्हटलेली आहे। जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहार करत होते, तेव्हा त्यांनी ही गाथा बद्दरेक नावाच्या हत्तीला उद्देशून म्हटलेली आहे। कौशल नरेशाकडे बद्दरेक नावाचा एक महाबलवान हत्ती होता। कौशल नरेश राजा होता, त्याच्याकडे एक बद्दरेक नावाचा खूप महान आणि महाबलवान हत्ती होता। त्याच्या ताकद आणि पराक्रमाच्या कथा दूरपर्यंत पसरलेल्या होत्या आणि त्याची ताकद आणि त्याने तो जे पराक्रम करत होता, त्या पराक्रमाच्या आणि त्याच्या ताकदीच्या कथा लांबपर्यंत पसरलेल्या होत्या। जनमानसांमध्ये अशी वंदना होती की त्याच्यासारखा कुशल हत्ती कधी युद्धात पाहिला गेला नव्हता। आणि सार्वजनिक माणसं अशा गोष्टी करू लागले की त्याच्यासारखा कुशल हत्ती आजपर्यंत कोणत्याही युद्धामध्ये पाहिला गेला नाही। मोठे सम्राट त्या हत्तीला विकत घेण्यासाठी आतुर होते आणि तो हत्ती इतका महाबलवान होता की मोठे सम्राट त्या हत्तीला विकत घेण्यासाठी आतुर होते। सर्वांच्या नजरा त्या हत्तीकडे लागलेल्या होत्या। असा तो अपूर्व योद्धा हत्ती होता। सर्वांच्या नजरा त्या हत्तीकडे लागलेला होता, कारण तो हत्ती असा अपूर्व योद्धा हत्ती होता। युद्धात त्याला पडताना कधी कोणी पाहिले नव्हते, परंतु आजपर्यंत त्याला युद्धामध्ये कधीही पडताना कुणीही बघितले नव्हते। कितीही भयानक संघर्ष असो, किती बाणाची वर्षा त्याच्यावर पडो, कितीही भाले फेकले जावोत, तो जराही विचलित होत नव्हता। कुणी त्याच्यावर कितीही आक्रमण केलं तरी सुद्धा तो जरासाही विचलित होत नव्हता। त्याचे किंचाळणे एवढे भयंकर होते की शत्रू सैन्यात प्रचंड दहशत निर्माण करीत असे। आणि तो जेव्हा किंचाळायचा तर त्याचे ते किंचाळणं एवढं भयंकर असायचं की शत्रू सैन्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण व्हायची। त्याने आपल्या मालकाची कौशल नरेशाची खूप सेवा केली होती आणि कौशल नरेश राजा जो होता त्याची भरपूर सेवा केली होती बद्दरेक नावाच्या हत्तीने। अनेक युद्धामध्ये त्याने राजाला विजय मिळवून दिला होता आणि अशा प्रकारे अनेक युद्धामध्ये जेव्हा तो लढायला जात होता तेव्हा त्यांनी पुष्कळ विजय राजाला मिळवून दिलेल्या होत्या। जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा एके दिवशी तलावाच्या चिखलामध्ये फसला। तो तलावाच्या चिखलामध्ये फसला। वृद्धत्वाने त्याला इतके दुर्बल केले की चिखलातून स्वतःला तो बाहेर काढू शकला नाही। तो इतका म्हातारा झाला होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जोरच उरलेला नव्हता, दुर्बल झालेला होता, तो बल काहीही नव्हता त्याच्यामध्ये, म्हणून तो चिखलातून स्वतःला बाहेर काढू शकला नाही। त्याने खूप प्रयत्न केले, परंतु त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले। राजाच्या सेवकांनीही त्याला काढण्याची खूप चेष्टा केली, परंतु सर्व असफल ठरले। राजाच्या सेवकांनी सुद्धा त्याला काढायची खूप प्रयत्न केले, परंतु ते सगळे प्रयत्न त्यांचे व्यर्थ ठरले। तो काही चिखलातून बाहेर निघू शकला नाही।
त्या प्रसिद्ध हत्तीची अशी दुर्बल दुर्दशा पाहून सर्व दुःखी झाले. आणि तो इतका प्रसिद्ध हत्ती होता, त्याची अशी दुर्दशा पाहून सगळे लोक दुःखी झाले. तलावाच्या काठावर लोकांची खूप गर्दी जमा झाली आणि तलावाच्या काठावर लोकांची खूप गर्दी जमा झाली. तो हत्ती संपूर्ण राजधानीचा आवडता हत्ती होता. आणि कारण तो हत्ती पूर्ण राजधानीचा खूप आवडता हत्ती होता, तर त्या तलावाच्या बाजूला, तलावाजवळ पूर्ण लोकांची गर्दी उभी झाली, जमा झाली. राजधानीभर त्याच्यावर प्रेम करणारे लोक होते. सगळे लोक त्या हत्तीवर प्रेम करायचे. आबाल वृद्ध सर्वांचाच तो अत्यंत आवडीचा होता. त्याच्या डोळ्यावरून व व्यवहारावरून नेहमीच बुद्धिमत्तेची लक्षणे झळकत होती. त्याच्या डोळ्यावरून आणि तो जसा व्यवहार करायचा त्याच्यावरून नेहमी समजून यायचं की हा खूप बुद्धिमान आहे. बुद्धिमत्तेची लक्षणे नेहमी त्याच्या व्यवहारावरून झळकत होती. राजाने अनेक माहूत पाठवले, परंतु त्या सर्वांनी हार खाल्ली. राजांनी खूप लोकांना पाठवलं काढायसाठी, परंतु हत्ती काही बाहेर काढू शकले नाही. मग राजा स्वतः तिथे गेला. आपल्या म्हाताऱ्या सेवकाला असहाय्य व दुःखी पाहून त्याचेही मन द्रवले. मग राजा स्वतः तिथे गेला. जेव्हा त्यांनी बघितलं त्या हत्तीची दुर्दशा, तर त्याचे सुद्धा मन खूप द्रवले. प्रत्यक्ष राजाने तेथे गेलेलं पाहून सारी राजधानी तलावावर एकत्र झाली. आणि राजाच तिथे गेलेला पाहून सगळे राजधानीतले लोक तिथे तलावाच्या बाजूला एकत्र झाले. त्यावेळी राजाला अचानक निवृत्त माहुताची आठवण झाली. आणि त्यावेळी राजाला एक निवृत्त माहूत होता, त्याची आठवण झाली. तो माहूत वृद्धत्वामुळे निवृत्त झालेला होता व भगवंताचा उपदेश ऐकण्यात आपला जास्तीत जास्त समय व्यतीत करत होता. तो माहूत वृद्धत्व झाला होता, त्यामुळे तो निवृत्त झाला होता आणि भगवंतांच्या उपदेश ऐकण्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ तो समय व्यतीत करीत होता. त्याच्या प्रती सुद्धा राजाला फार आदर व सन्मान होता आणि राजाला त्या व्यक्तीबद्दल खूप जास्ती आदर व सन्मान होता. राजाला वाटले तोच माहूत याबद्दल काही करू शकेल आणि राजाला वाटलं की आता फक्त आपल्याजवळ एकच पर्याय आहे, हा माहूत आपली काही मदत करू शकेल. तो हत्ती आणि तो वृद्ध माहूत यांच्या फार काळपर्यंत सहवास लाभला होता. हत्ती आणि तो वृद्ध माहूत यांच्या फार काळपर्यंत सहवास लाभला होता आणि बुद्धांनी सुद्धा त्या माहूताला सांगितले होते की तू याच जन्मात नव्हे तर अनेक जन्म ह्या हत्तीबरोबर राहिला आहेस. आणि बुद्धांनी सुद्धा त्या माहूताला सांगितलं होतं की तू ह्या जन्मातच नाही तर असे कित्येक जन्मे, अनेक जन्मांपर्यंत तुम्ही दोघे एकत्र राहिलेले आहात. हत्ती त्याच्याबरोबर वाढला, त्याच्याबरोबर तरुण झाला व त्याच्याबरोबर वृद्ध झाला. हत्ती त्याच्याबरोबरच वाढला आणि त्याच्याबरोबरच तरुण झाला आणि वृद्धही झाला. त्या दोघांनी अनेक प्रसंगी शांतीतही युद्धातही आपली मैत्री निभावलेली होती. आणि हत्ती आणि त्यांनी अनेक प्रसंगी शांतीतही आणि युद्धातही सुद्धा आपली मैत्री निभावलेली होती. त्या निवृत्त माहूताला बोलावण्यात आले. तो वृद्ध माहूत आला आणि मग राजाने त्या निवृत्त माहूताला बोलवले आणि अशा प्रकारे तो वृद्ध माहूत आला. त्याने आपल्या मित्राला, त्या वृद्ध हत्तीला चिखलात रुतलेला पाहिलं आणि जेव्हा त्यांनी बघितलं की माझा हा मित्र वृद्ध हत्ती चिखलामध्ये रुतलेला आहे आणि खडखडून हसला. तिथे युद्धात वाजविले जाणारे नगाळे मागवले. खडखडून हसला आणि युद्धामध्ये वाजवले जाणारे त्यांनी नगाळे मागविले आणि संग्राम भेरी वाजवायला सांगितली. आणि अशा प्रकारे त्यांनी संग्राम भेरी वाजवायला सांगितली. युद्धातील नगाऱ्यांच्या आवाजाने जणू अचानक वृद्ध हत्ती तरुण झाला आणि ते नगाऱ्यांच्या आवाजाने जो वृद्ध हत्ती होता तो अचानक तरुण झाला आणि क्षणभरात चिखलातून उठून किनाऱ्यावर आला. आणि क्षणभरातच तो चिखलातून उठून किनाऱ्यावर आला. तो जणू विसरूनच गेला आपली वृद्धावस्था आणि दुर्बलता. आणि जसं काही तो विसरूनच गेला की मी वृद्ध झालेलो आहो आणि दुर्बल झालेलो आहो म्हणून. त्याच्यातील झोपलेला योद्धा आता जागा झालेला होता. ही युक्ती कामी आली आणि क्षणात तो हत्ती बाहेर आला. आणि अशा प्रकारे ही युक्ती खूप कामी आली आणि क्षणभरातच तो हत्ती बाहेर आला. अनेक उपाय निकामी झाले होते, मात्र संग्राम भेरी वाजवणारे नगारे कामात आले. राजाने सुद्धा खूप उपाय केले होते, ते सगळे निकामी झाले होते, परंतु हे संग्राम भेरी वाजवणारे नगारे कामात आलेले होते.
काही क्षणामध्येच हे सगळं घडलं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व उपाय निरुपाय झाले होते. मात्र क्षणात तो हत्ती अशा मस्तीत अशा सहजतेने बाहेर आला की जणू तो चिखलात फसलेलाच नव्हता. परंतु क्षणामध्येच तो हत्ती इतक्या लवकर सहजतेने बाहेर आलेला की जणू तो चिखलात फसलेलाच नव्हता. काठावर येऊन असा मोठ्याने किंचाळला की कित्येक वर्षे तसे किंचाळणे कोणी ऐकलेच नव्हते. आणि काठावर आला आणि तो एवढे जोरात किंचाळला की कित्येक वर्षापासून त्याचे असे किंचाळणे कुणीही ऐकलेले नव्हते. खरोखरच तो हत्ती संकल्पाच्या मूर्तरूपच होता. तो जो हत्ती होता तो खरोखरच संकल्पाचा मूर्तरूप होता. भगवंतांचे बरेचसे भिक्खू पण त्या म्हाताऱ्या माहुताबरोबर हे सर्व पाहण्यासाठी तलावावर आले होते. जेव्हा तो म्हातारा माहूत तिथे आला होता, येणार होता तलावावर, तर भगवंतांचे बरेचसे भिक्खू सुद्धा त्या हत्तीला बघण्यासाठी तिथे आले होते तलावावर. त्यांनी ही सर्व घटना भगवंतांना सांगितली आणि मग त्या भिक्खूंनी जाऊन ही सगळी घटना भगवंतांना सांगितली. तेव्हा भगवान म्हणाले, भिक्खूंनो, त्या अपूर्व पराक्रमी हत्तीकडून काही शिका. आणि मग भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, त्या अपूर्व पराक्रमी हत्तीकडून काहीतरी शिका. त्याने तर चिखलाच्या बाहेर पडून आपला उद्धार केला. त्याने चिखलाच्या बाहेर पडून आपला उद्धार केला आणि तुम्ही किती दिवस ह्या चिखलात रुतून बसणार आहात. आणि अशा प्रकारे तुम्ही किती दिवस आणखी किती दिवस ह्या चिखलामध्ये रुतून बसणार आहात. आणि काय आपण ऐकता की नाही, मी कधीपासून ही रणभेरी वाजवीत आहे. तुम्ही ऐकत आहात की नाही, कधीपासून मी ही रणभेरी वाजवीत आहे. भिक्खूंनो, जागे व्हा आणि संकल्प करा. तो हत्ती हे करू शकला. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात, जागे व्हा आणि संकल्प करा, जसं त्या हत्तीने केलं. तो अति दुर्बल वृद्ध हत्ती सुद्धा हे करू शकला आणि तुम्ही हे करू शकणार नाही काय. तो एवढा अति दुर्बल हत्ती होता, वृद्ध हत्ती होता, तो हे सगळं करू शकला आणि तुम्ही हे करू शकणार नाही काय. मनुष्य असून, बुद्धिमान असून काय तुम्ही हे करू शकणार नाही काय. अशा प्रकारे तथागत सांगतात की मनुष्य असून, बुद्धिमान असून तुम्ही हे करू शकणार नाही काय. त्या हत्तीपासून काहीतरी शिका, स्वतःचे दीप बना. त्या हत्तीपासून काहीतरी शिका आणि स्वतःचे दीप बना. एका क्षणात क्रांती घडू शकते. स्मृती असू द्या की कोणी दुर्बल नाही की कोणी दीन नाही. आणि आपल्या लक्षात नेहमी असू द्या की कुणीही दुर्बल नाही आणि कुणीही दीन नाही. कुठेही चिखल नाही जो तुम्हाला फसवून ठेवील. कुठेही असा चिखल नाही आहे की जो तुम्हाला फसवून ठेवणार. आपल्यातील शक्तीवर श्रद्धा ठेवा. आपल्यामधल्या शक्तीवर श्रद्धा ठेवा. त्वरा करा. किती दिवस ह्या अज्ञानाच्या चिखलात रुतून बसणार आहात. आणखी किती दिवस हा जो अज्ञानाचा चिखल आहे याच्यामध्ये आपण रुतून बसणार आहोत. एका क्षणात हे घडू शकते. वर्षाचा प्रश्न नाही, फक्त जगण्याचा प्रश्न आहे. वर्षाचा प्रश्न नाही आहे तर फक्त जगण्याचा प्रश्न आहे. मात्र सारी शक्ती तुम्हाला समग्रतेने, एकरूपतेने एकवटता आली पाहिजे. बुद्ध पुढे म्हणाले, ही संग्राम फेरी मी कितीतरी दीर्घकाळ वाजवीत आहे. आणि अशा प्रकारे बुद्ध सांगत आहेत की ही जी संग्राम फेरी मी कितीतरी दीर्घकाळ वाजवीत आहे, परंतु तुम्ही इतके बहिरे आहात की तुम्हाला ऐकायला सुद्धा येत नाही. मी कितीतरी काळापासून ही वाजवत आहे, परंतु तुम्ही इतके बहिरे आहेत की तुम्हाला हे ऐकायला सुद्धा येत नाही. असे म्हणून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली होती. अप्रमादी व्हा अर्थात जागृत व्हा. अप्रमादी व्हा अर्थात जागृत व्हा. आपल्या चित्ताचे रक्षण करा. चिखलात फसलेला हत्ती ज्याप्रमाणे स्वतःला चिखलाच्या खड्ड्यातून बाहेर काढतो, त्याचप्रमाणे राग इत्यादी विकारांच्या चिखलातून, त्याचप्रमाणे तुम्हीही स्वतःला ह्या विकारांच्या खड्ड्यातून बाहेर काढा. अर्थात निब्बाणात स्वतःला प्रतिष्ठापित करा. ह्या चिखलातून स्वतःला बाहेर काढून निब्बाणात स्वतःला प्रतिष्ठापित करा. बुद्धांच्या उपदेशाची एक तऱ्हेची अशी पद्धत होती की त्या काळात घडणाऱ्या काही प्रसंगांनाच त्यांच्या भिक्खूंना व उपासकांना निब्बाणाकडे ओढण्यासाठी साधन म्हणून ते वापरत असत. शील मार्गाकडे, निब्बाणाकडे म्हणजे शील मार्गाकडे ते वापरत असत. ह्या गाथेमध्ये चिखलात फसलेल्या एका हत्तीने परिश्रमाने स्वतःला जसे चिखलातून बाहेर काढले, त्याप्रमाणे भिक्खूंनी सुद्धा किंवा उपासकांनी सुद्धा हे भावचक्र पार करण्यासाठी आपल्यातील राग इत्यादी विकाराच्या चिखलातून बाहेर पडणे अत्यावश्यक असायलाच पाहिजे आहे.
असे अगणित प्रसंग आहेत की त्या प्रसंगाचा उपयोग भगवंतांनी इतरांना धम्माकडे वळवण्यासाठी प्रेरित करून निब्बाण प्राप्त करण्याची प्रक्रिया शिकवलेली आहे. असे कितीतरी प्रसंग आहेत की भगवान बुद्धांनी निब्बाण प्राप्त करण्यासाठी त्यांची प्रक्रिया शिकवलेली आहे. आता तुम्हाला मी एक प्रसंग सांगणार आहे अशाच प्रकारचा. एक भिक्खू अतिसाराने पीडित होता. एक भिक्खू होता, त्याला अतिसार झालेला होता आणि तो पीडित होता अतिसाराने. तो स्वतःहून बिछाण्यावरून उठून बसू शकत नव्हता. तो कधीही स्वतःहून बिछाण्यावरून उठून बसू शकत नव्हता. इतका तो अशक्त झालेला होता, इतकंही त्याच्यामध्ये म्हणजे इतका तो दुर्बल झालेला होता. स्वतःचे प्रातविधी सुद्धा बिछाण्यावरच करीत होता. बुद्ध आनंदाला घेऊन त्या भिक्खूकडे गेले व विचारले की हे भिक्खू तुला काय झाले. आणि एके दिवस बुद्ध आनंदाला घेऊन त्या भिक्खूकडे गेले आणि विचारले की हे भिक्खू तुला काय झाले, तू कशाने आजारी आहेस. त्यावर तो भिक्खू म्हणाला, भगवान मी अतिसाराने पीडित आहे. आणि त्याच्यावर भिक्खूंनी उत्तर दिला, भगवान मी अतिसाराने पीडित आहे. भगवंतांनी त्याला विचारले, मग तुझी काळजी घ्यायला इथे कोणीच नाही आहे का. भगवान बुद्ध मग त्याला विचारतात, तुझी काळजी घ्यायला मग इथे कोणीच नाही आहे का. भिक्खू म्हणाला, होय भगवान, माझी काळजी घ्यायला इथे कोणीही नाही आहे. मग इतर भिक्खू तुझी काळजी का घेत नाही. मग भगवान बुद्ध त्याला विचारतात, बाकीचे भिक्खू तुझी काळजी का बरं घेत नाही. भगवंतांनी विचारले. यावर भिक्खू म्हणाला, भगवान मी दुसऱ्यांची काळजी कधी घेतली नाही म्हणून ते सुद्धा माझी काळजी कधी घेत नाही. आजपर्यंत मी दुसऱ्यांची काळजी कधीही घेतली नाही म्हणून ते बाकीचे भिक्खू सुद्धा माझी काळजी घेत नाही. नंतर भगवंतांनी आनंदाला गरम पाणी आणायला सांगितले. भगवंतांनी गरम पाणी वरून ओतले व आनंदाने त्या भिक्खूचे संपूर्ण शरीर स्वच्छ धुवून काढले. भगवंतांनी ते गरम पाणी त्याच्या अंगावरून ओतले आणि आनंदाने त्याचे संपूर्ण शरीर स्वच्छ धुवून काढले. भगवंतांनी त्या भिक्खूला डोक्याकडे व आनंदाने पायाकडे धरून स्वच्छ बिछाण्यावर ठेवले. भगवंतांनी त्या भिक्खूला डोक्याकडे व आनंदाने डोक्याकडून भगवंतांनी पकडलं आणि आनंदाने पायाकडून पकडलं आणि त्या भिक्खूला बिछाण्यावर ठेवले. आणि इतर भिक्खूंना बोलावून सांगितले की प्रत्येक भिक्खूने आजारी भिक्खूची सेवा करायला हवी. आणि मग भगवान बुद्धांनी इतर भिक्खूंना बोलावून सांगितले की प्रत्येक भिक्खूने आजारी भिक्खूची सेवा करायला हवी. मग त्याने तुमची सेवा केलेली असो किंवा नसो, जे आजाराची सेवा करतात ते खऱ्या अर्थाचे माझी सेवा जेही लोक आजारांची सेवा करतात ते खऱ्या अर्थाने माझी सेवा करतात. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी मग त्या भिक्खूंना सांगितलं. आणि आजची आपली ही गोष्ट होती बद्धरेख नावाच्या हत्तीची. तर गोष्ट होती स्वतःला क्लेशाच्या चिखलातून बाहेर काढून घ्या. स्वतःला काय करायला पाहिजे तर क्लेशाच्या चिखलातून आपण बाहेर काढून घेतलं पाहिजे. साधू साधू साधू.